नमस्कार भक्तांनो, आज जाणून घेऊया पवित्र वटपौर्णिमा व्रतकथा। पूर्वी अश्वपती राजाची कन्या सावित्री हिचा विवाह सत्यवानाशी झाला। ऋषींनी सत्यवानाचे आयुष्य अल्प असल्याचे सांगितले होते, तरीही सावित्रीने त्यालाच पती म्हणून स्वीकारले। एके दिवशी सत्यवान जंगलात लाकूड तोडत असताना त्याचे प्राण गेले। तेव्हा यमराज त्याचे प्राण घेऊन निघाले। सावित्रीने आपल्या पतिव्रता धर्म, बुद्धिमत्ता आणि अढळ निष्ठेने यमराजांचा पाठलाग केला। तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन यमराजांनी सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले। त्या दिवसापासून सुवासिनी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करून वटपौर्णिमेचे व्रत करतात। चला आपणही श्रद्धा आणि भक्तिभावाने वटपौर्णिमा साजरी करूया। वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।